2020 ಮಾರ್ಚ್ 22 ಈ ದಿನದಂದು ಜನತಾ ಕರ್ಫ್ಯೂ ಆಚರಿಸಲು ಕರೆ ನೀಡಿದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಾರ್ಚ್ 25ರ ನಂತರ ದೇಶಾದ್ಯಂತ ಸಂಪೂರ್ಣ ಲಾಕ್ಡೌನ್ ಜಾರಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ ಎಂದು ಯಾರೂ ಊಹಿಸಿರಲಿಲ್ಲ. ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ ಆತಂಕಕಾರಿಯಾಗಿ ಹರಡುತ್ತಿದ್ದ ಕೋವಿಡ್-19 ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ ಈ ಸ್ಥಿತಿಗೆ ಕಾರಣ. ದೇಶದ ಜನರ ಸುರಕ್ಷತೆಗಾಗಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರು ಸಂಪೂರ್ಣ ಲಾಕ್ಡೌನ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದರು. जनता कर्फ्यू को हर भारतवासी ने सफल बनाया. देश आज एक महत्वपूर्ण निर्णय करने जा रहा है. आज रात 12 बजे से पूरे देश में, ध्यान से सुनिए, पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है. ಚಲನಶೀಲ ದೇಶವೊಂದನ್ನು ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ತಬ್ಧವಾಗಿಸಿದ ನಿರ್ಧಾರ ಇದು. ಎಲ್ಲರೂ ಅವರವರಿದ್ದ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ನಿಂತು ಬಿಟ್ಟರು. ಕೆಲವರು ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದರು, ಕೆಲವರು ಮನೆಯಿಂದ ದೂರ. ರೈಲು, ಬಸ್ಸು, ವಿಮಾನದಲ್ಲಿದ್ದರು. ಎಲ್ಲ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ಸ್ಥಗಿತವಾದವು. ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಮೌನ ಆವರಿಸಿತ್ತು. ಎಲ್ಲ ಕೈಗಾರಿಕೆಗಳು, ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರೇತರ ಕಚೇರಿಗಳು ಮುಚ್ಚಲ್ಪಟ್ಟವು. ಕಳೆದ 100 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಯಾರೂ ಕಂಡು ಕೇಳರಿಯದ ಅನುಭವ ಅದು. ಈ ಬಂದ್ ಅಸಂಖ್ಯ ಜನರ ದಿನನಿತ್ಯದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಅಲಭ್ಯವಾಗಿಸಿತು. अकेली पड़ी रहती हूँ, कहूँ खाने को नहीं कुछ, क्या खाऊं? पानी पी लेती हूँ, उससे सांस ले लेती हूँ. खाने को फिर जब वहाँ कुछ है ही नहीं, दुकानें बंद है कि सब कुछ बंद है, बाहर भी नहीं निकलने दे रहे वहाँ के लोग. कैसे जिएंगे? कोई कोरोना से मरेगा, हम तो भूख से मर जाएंगे मैडम. ಇಂತಹ ಸಂಕಷ್ಟದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಪರಿಚಿತ ವೈರಸ್ ಮೇಲಿನ ಭಯದಿಂದ ಜನರೆಲ್ಲರನ್ನೂ ಮನೆಯಲ್ಲೇ ಕೂಡಿ ಹಾಕಿದ್ದ ಸಂದರ್ಭ ಅದು. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘ ಹಾಗೂ ಸೇವಾ ಭಾರತೀಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುವ ಎಲ್ಲರನ್ನೂ ತಲುಪುವ ಸಲುವಾಗಿ ಸರ್ವಸನ್ನದ್ಧರಾದರು. महामारी नई है, उसने कहर मचाया है, लेकिन उससे डर जाने की आवश्यकता नहीं है. डरने से काम नहीं होता. डरने से संकट का बल ज्यादा बढ़ता है. अपना संतुलन कायम रख के मन में भय का लवलेश न रखते हुए ठंडे दिमाग से कौन से उपाय करने हैं, कैसे करने पड़ेंगे, क्या क्या करना पड़ेगा, इसकी योजना बनाकर हम काम करते हैं तो वो काम यशस्वी होता है. आत्मविश्वास युक्त ऐसा अपना सुनियोजित प्रयास करना है, भय से रहित होकर. ಈ ಮಹಾಮಾರಿಯು ಯಾವುದೇ ಒಂದು ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಸೀಮಿತವಾದದ್ದಲ್ಲ. ಇದು ನಿರ್ದಿಷ್ಟ ನಂಬಿಕೆ ಅಥವಾ ಪಂಥಕ್ಕೂ ಸೇರಿದ್ದಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಜಾತಿ ಸಂಬಂಧವಿಲ್ಲ. ಯಾವುದೇ ಮುನ್ಸೂಚನೆ ಇಲ್ಲದೆ ಅಪ್ಪಳಿಸಿದ ವಿನಾಶ ಇದು. ಹಾಗಾಗಿ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳ ಕ್ರೋಢೀಕರಣ ಜೊತೆಗೆ ಅವುಗಳ ಹಂಚಿಕೆಯು ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಸವಾಲಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಮನಸ್ಸಿದ್ರೆ ಮಾರ್ಗ ಎಂಬ ಗಾದೆ ಇದೆ ನೋಡಿ. सेवा भारती दिल्ली में 75 किचन के माध्यम से 1 लाख से अधिक लोगों को भोजन करा रही है, दोनों समय का. कोई तकलीफ नहीं है, बराबर खाना मिल रहा है और 3 टाइम मिलता है. नागपुर महानगर में 12 भाग है, 12 भाग में 38 नगर है. हर 38 नगर में एक केंद्र बनाया गया है जहाँ पे अपने कार्यकर्ताओं के माध्यम से, समाज के माध्यम से वहाँ चावल, दाल ऐसे इकट्ठा करके पैकेट्स बनाए जा रहे हैं. तो ऐसे पैकेट्स बनाकर हम उनके यहाँ पर पहुंचाने का प्रयास कर रहे हैं. लोग घर में बैठे हैं भूखे. संघ वाले बहुत ज़्यादा सेवा कर रहे हैं. 3 दिन से खाना सुबह शाम मिल रहा है यहाँ.
कोई दिहाड़ी नहीं लगा रहा है, कोई कुछ नहीं, कोई फाका कशी का शिकार भी होने जा रहे थे। और यहाँ पे आज ये आरएसएस की एक तंजीम आई और इन्होंने यहाँ के इन गरीब लोगों को जो राशन वगैरह मुहैया करवाया। हमारे संगठन का एक ही उद्देश्य है, हर ज़रूरतमंद को उसकी जो असुविधा हो रही है उनको असुविधाओं को दूर करने के लिए उसकी पूरी मदद की जाए। जहाँ पे 90% हमारा मुस्लिम भाई रहते हैं, वहाँ पे कोरोना के लॉकडाउन के समय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के स्वयंसेवक हम लोग मिलके कुछ गरीब तबके के जो श्रमिक है उन लोगों को, मुस्लिम भाइयों को खाद्य सामग्री वितरण किया गया। हम सबकी माटी एक है। इस सेवा भाव से सेवा भारती के लोग और हमारा नारा भाईचारा मिशन के लोग जो ये कार्य कर रहे हैं वो सराहनीय है। ಸೇವಾ ಕೆಲಸಗಳು ಆರಂಭವಾದವು. ಜನರು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಎದುರಿಸಬಹುದಾದ ಸಂಕಷ್ಟಗಳ ಕುರಿತು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಯೋಜನೆ ಮಾಡಲು ಆರಂಭಿಸಿದರು. क्योंकि संघ स्वयंसेवकों को शाखा में से यह संस्कार मिलता है कि मैं समाज का अंग हूँ, समाज मेरा अपना है, तो समाज के हर समस्या संकट के समय मुझे सहायता करनी है और मेरा योगदान करना है अपना समाज मानकर। इसको संघ में वयंग राष्ट्रांग भूता का संस्कार हम कहते हैं और इसलिए स्वयंसेवक जगह जगह पर सक्रिय होता ही है। उसी तरह इस कोरोना के महामारी में भी संपूर्ण देश में उन्होंने अनेक प्रकार के सेवा काम किए। अनेक करोड़ों लोगों को फूड पैकेट दिए हैं, किट्स दिए हैं, लाखों प्रवासी मजदूरों को उन्होंने सहायता की है। इसके अलावा समाज का जो वर्ग उपेक्षित है, किन्नर समाज वगैरह, ऐसे सभी समाज के वर्गों के पास जाकर उनकी सहायता की है। ಇದು ಒಂದು ರಸ್ತೆ ಪ್ರದೇಶ ಅಥವಾ ನಗರದ ಸಮಸ್ಯೆ ಅಲ್ಲ. ಇಡೀ ದೇಶ ಲಾಕ್ಡೌನ್ನಿಂದ ಸ್ಥಗಿತಗೊಂಡಿದೆ. ತಮ್ಮ ಮನೆಗಳಿಂದ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಇತರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ತೆರಳಿದವರು ಈ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಆತಂಕಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿದ್ದಾರೆ. ನಾಳೆ ಏನಾಗುತ್ತೋ ಎಂಬ ಆತಂಕದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಮನೆಗಳಿಗೆ ಹಿಂದಿರುಗುವ ಅನಿವಾರ್ಯತೆಗೆ ಸಿಲುಕಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ಮಾರ್ಗವಿಲ್ಲ, ಬೆಂಬಲವಿಲ್ಲ. ಮನೆಗೆ ಹಿಂದಿರುಗಲು ಕೇವಲ ಕಠಿಣ ಸಂಘರ್ಷಣ ಅಷ್ಟೇ. ಈ ವಿಚಾರವು ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಒತ್ತಡವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿತು. ಸಾವಿರಾರು ಕಾರ್ಮಿಕರು ದೆಹಲಿ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಒಟ್ಟುಗೂಡಲು ಆರಂಭಿಸಿದರು. ಸೇವಾ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದವರೆಲ್ಲರೂ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ತಕ್ಷಣ ಅಲ್ಲಿಗೆ ತೆರಳಿದರು. ಜನಜಂಗುಳಿಯನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸುವತ್ತ ಪೊಲೀಸರು ಕಾರ್ಯಮಗ್ನರಾಗಿದ್ದರೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ದಿನರಾತ್ರಿಯ ಭೇದವಿಲ್ಲದೆ ಅವರ ಸಹಾಯಕ್ಕೆ ದೃಢವಾಗಿ ನಿಂತರು. आनंद विहार में जब ध्यान में आया तब संघ के स्वयंसेवकों से प्रशासन ने कहा तो तुरंत सबके लिए वहाँ पर भोजन की व्यवस्था की गई, कुछ मेडिकल व्यवस्था भी की गई। उत्तर प्रदेश सरकार से बात करके 5000 बसेस की व्यवस्था करते उनको अपने अपने स्थान पर पहुँचाने की व्यवस्था हुई। अभी यहाँ पे बड़ी मात्रा में लोग दिल्ली से पलायन करके गाँवों की ओर जा रहे हैं। रास्ते में आने की सुविधा हो, यहाँ पर सुविधा हो, ऐसे पैकेट हम यहाँ पे आनंद विहार बस अड्डे पे बड़ी मात्रा में ऐसा समाज यहाँ जाने वाला है। इनको नहीं मालूम कि ये कब कहाँ पहुँचेंगे। इनके पास में जेब में पैसे नहीं हैं, भोजन करने के लिए किसी भी प्रकार का खाद्यान्न इनके पास में नहीं है। ऐसे लोगों को भोजन कराने के लिए राष्ट्रीय सेवा भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यकर्ता इन क्षेत्रों में आके भोजन वितरण कर रहे हैं। ಅಲ್ಲಿರುವ ಜನರಿಗೆ ನೀರು, ಆಹಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಲು ಮತ್ತು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದ್ದವರಿಗೆ ಸಂಚಾರಿ ವೈದ್ಯಕೀಯ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಇವರು ಮಾಡುತ್ತಾರೆ.
भोजन की आपूर्ति, स्नान आदि की आपूर्ति और स्वयंसेवकों को करते हुए जब समाज ने देखा तो व्यापारियों को लगा कि हमने भी कुछ न कुछ करना चाहिए। तो बड़े शहरों के अंदर उन्होंने देखा ये 100-100, 200 किलोमीटर, 300-300 किलोमीटर पैदल चल करके आ रहे हैं, तो इनके जूते फट गए हैं, चप्पलें टूट गई हैं, तो क्या हम इनकी ये पूर्ति कर सकते हैं? तो समाज का एक श्रेष्ठ स्वरूप है, ये वहाँ पर देखने को मिला कि बिना मांगे व्यापारियों ने अपनी दुकानों से इनकी ऐसी आवश्यकताएं अन्य प्रकार की जो शायद हम सोच भी नहीं सकते थे, लेकिन समाज ने उसके बारे में विचार किया और स्वयंसेवकों के माध्यम से उनके स्टॉल्स के ऊपर ये सब प्रवासी मजदूरों के लिए भी और जूते चप्पल आदि की भी व्यवस्था सम्मानजनक रीति से की गई। ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸಹಾಯದಿಂದ ಆಡಳಿತವು ಅಲ್ಲಿನ ಜನರನ್ನು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಅವರ ಮನೆಗಳಿಗೆ ಕರೆದೊಯ್ಯಲು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿತು. ಒಂದು ದೊಡ್ಡ ಅಪಘಾತವನ್ನು ತಪ್ಪಿಸಲಾಯಿತು. ಪ್ರಯಾಣದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆಯೂ ಆಗದಂತೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ನೀರು ಮತ್ತು ಆಹಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದರು. सरकार ने बहुत सारी श्रमिक स्पेशल ट्रेनें चलाई हुई हैं, जो मुरादाबाद से ट्रेनें गुजर रही हैं, उसमें कुछ सरकार अपने माध्यम से प्रयास कर रही है और कुछ हम लोगों ने यहाँ पर भोजन देने की योजना बनाई है संघ के माध्यम से। सेवा भारती हमारा प्रकल्प है, इसमें आज हम लगभग 10,000 लोगों को ये भोजन और एक पानी की मिनरल वाटर की बोतल दे रहे हैं। राजस्थान से, हरियाणा से, बम्बई से, यहाँ से लगभग 20 से 25 बसें रात में यहाँ करके इकट्ठा होती हैं। मजदूर भाइयों की सेवा में यहाँ पर हम लोग भोजन पैकेट, फल, जूस, बच्चों के लिए दूध, अगर कोई पथिक जो है बिना चप्पल पदवेश का जा रहा है तो उसको हम लोग स्लीपर चप्पल, किसी के सर पर गमछा नहीं है उसको गमछा उपलब्ध कराया जाता है। हमारे पास 24 घंटे यहाँ पर एम्बुलेंस सेवा उपलब्ध है। अगर किसी यात्री को किसी प्रकार की सुविधा होती है तो उसको गंतव्य स्थान तक उचित सुविधा दे करके उसके इलाज की व्यवस्था की जा रही है। ಸೇವೆಯ ವ್ಯಾಪ್ತಿಯು ನಿರಂತರವಾಗಿ ವಿಸ್ತರಿಸುತ್ತಾ ಹೋಯಿತು. ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಉಚಿತ ಸಹಾಯವಾಣಿ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು ಮತ್ತು ನಿರ್ಗತಿಕರಿಗಾಗಿ ಒಂದು ಆಪ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿದರು. ಆಪ್ ಮೂಲಕ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿರುವ ಜನರು ತಮ್ಮ ಅಗತ್ಯತೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡೋಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು ಮತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅವರಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುವಂತಹ ಸಹಾಯವನ್ನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. बड़े संकट से अपना देश और सारी दुनिया गुजर रही है, उसको ध्यान में रखते हुए हमारे दिल्ली प्रांत के राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के स्वयंसेवकों ने मिलकर एक उत्कर्ष नाम के ऐप को प्रारंभ किया है। हमारे पास जो कॉल्स इस पे आ रही हैं उसमें लोगों को भोजन चाहिए, किसी को दवा की आवश्यकता है, किसी के माँ बाप बुजुर्ग हैं लेकिन अलग रहते हैं, उनके पास पहुंचाना है, उनको अपने पास बुलाना है, किसी का बच्चा कहीं रहता है। ऐसी कॉल्स भी आई हैं कि किसी का पेट बीमार है या घर में कोई बीमार है उसको अस्पताल पहुंचाना है। तो ऐसी सब प्रकार की समस्याओं का समाधान करने के लिए ये 100 से अधिक कार्यकर्ता कॉल रिसीव करते हैं। हमारे घर में कुछ इमरजेंसी आ गई थी 2 दिन पहले, मेडिकल इमरजेंसी, तो उसमें हमने हर जगह ट्राई किया पर हमें एम्बुलेंस का व्यवस्था नहीं कर पाए। तो हमने सेवा भारती की हेल्पलाइन पे फ़ोन किया तो उन्होंने 20 मिनट के अंदर हमें अपनी एम्बुलेंस मेडिकल वैन भेज दिए। मोहन जी आए थे उनके साथ में और हमें पूरा सहयोग दिया। ಈ ಸೇವೆ ದೇಶದಾದ್ಯಂತ ನಡೆಯುತ್ತದೆ. ವಿವಿಧ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಸಿಲುಕಿರುವ ಈಶಾನ್ಯ ರಾಜ್ಯದ ಜನರನ್ನು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಮನೆಗಳಿಗೆ ತಲುಪಿಸಲು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ನಿರಂತರವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರು. My special thanks to Seva Bharati RSS for providing food and water at NJP station to all the travelers.
ದೇಶದ ಇತರ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಸಿಲುಕಿರುವ ಈಶಾನ್ಯ ರಾಜ್ಯದ ಜನರನ್ನ, ತಮ್ಮ ಸ್ವಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ತೆರಳುತ್ತಿದ್ದ ಜನರನ್ನ ಅವರ ಮನೆಗೆ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ತಲುಪಿಸಲು ಸಹಾಯ ಮಾಡಲಾಯಿತು. Thanks to ABVP Pune Maharashtra for helping us regarding foods, and once again thank you so much. ಸಾಮಾನ್ಯ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳಲ್ಲಿ ಯಾರೂ ಹೋಗದ ಅನೇಕ ಪ್ರದೇಶಗಳಿವೆ. ದೆಹಲಿಯ GB ರಸ್ತೆ ಅವುಗಳಲ್ಲೊಂದು. ಅಲ್ಲಿ ವೇಶ್ಯಾವಾಟಿಕೆಯೊಂದಿಗೆ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿರುವ ಮಹಿಳೆಯರು ಸಮಸ್ಯೆ ಎದುರಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಸೇವಾ ಭಾರತೀಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸಹಾಯಕ್ಕಾಗಿ ಅಂತಹ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ತಲುಪಿದರು. तो इनको खाने की ज़रूरत है, तो उस ज़रूरत को हमने समझा, तो फिर हमने यहाँ का सारा सर्वे करवाया इन एरियाज़ का, हमारे वर्कर थे एक के अंदर, तो फिर हमने 986 की लिस्ट बनाई है जिनको हम ये आज का खाना देने जा रहे हैं. तो सेक्स वर्कर हमारे लिए इसलिए भी ज़्यादा इंपॉर्टेंट हो गया काम करना, कि दूसरे लोग उसमें काम करने से कतराते थे, तो वो हमारे लिए ज़्यादा ज़रूरी हो गया. और एक बार हमारे भाई और बहनें वहाँ पहुँच गई, उसके बाद में हमारा इतना अच्छा रेपो बन गया. उनको लगा नहीं कि ये लोग बाहर के लोग हैं, हमारे साथ में काम कर रहे हैं. उनको भी इतनी खुशी हुई कि ये हमारे अपने भाई आके हमारे साथ काम कर रहे हैं. और आप आश्चर्य करेंगे, उसमें से बहुत से सेक्स वर्कर ऐसे हैं कि अब जो नॉर्मल लाइफ जीने के लिए वो सोच रहे हैं. और हमारा कंटिन्यू उनके साथ संपर्क है. अब खाली संपर्क राशन किट या खाने तक का नहीं है, अब वो संपर्क हमारा उनका बौद्धिक, विचारिक और उसको समाज के अंदर में मान्यता कैसे करें उसके ऊपर हम काम कर रहे हैं. ಸೇವೆ ಮಾಡುವಾಗ ಒಂದೇ ಒಂದು ಗುರಿ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿತ್ತು. ಸಹಾಯ ಅಥವಾ ಬೆಂಬಲದ ಅಗತ್ಯವಿರುವ ಪ್ರತಿಯೋರ್ವ ವ್ಯಕ್ತಿ ಅಥವಾ ಕುಟುಂಬವನ್ನು ತಲುಪಬೇಕು ಎಂದು. राशन में हमने एक पैकेट बनाया है जिसके अंदर रिफाइंड की बोतल है, 5 किलो चावल है, 5 किलो आटा है, 2 किलो चीनी है, आधा किलो दूध का पाउडर है, चाय पत्ती है, मसाले हैं, इस तरह की सब पूरी व्यवस्था मिलती है. काम पे जा रहे और काफी कम हो गया, घर के अंदर है, कहाँ जाए. हाँ जी, पूरी मदद की हमारी करते हैं हमारी मदद. ಈ ಬಿಕ್ಕಟ್ಟಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಸೇವಾ ಭಾರತಿ ಗರ್ಭಿಣಿ ಮಹಿಳೆಯರ ಉತ್ತಮ ಆರೋಗ್ಯದ ಚಿಂತನೆಯೊಂದಿಗೆ ವಿಶೇಷ ಪೌಷ್ಟಿಕಾಂಶದ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ವಿತರಿಸಿತು. ऐसे दिन में बार जल्दी हाथ धोने हैं, आपने खाना है ये. एक और बच्चा आने वाला है ना. गर्भवती महिलाओं को पौष्टिक आहार मिलना चाहिए, वो पूरी हमने एक किट तैयार करी. इस किट के अंदर ये दूध का पाउडर है, ये च्यवनप्राश है, ये ड्राई फ्रूट है, ये देसी घी है, जूस वगैरह भी है. ದೇಶದಾದ್ಯಂತ ಸರ್ಕಾರವು ತನ್ನ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳನ್ನು ಜನರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲು ಬಳಸುತ್ತಿದೆ. ವೈದ್ಯರು, ದಾದಿಯರು ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಉದ್ಯೋಗಿಗಳು ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಪಣಕ್ಕಿಟ್ಟು ನಿರಂತರವಾಗಿ ಜನರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಆದರೆ ಅಗತ್ಯವು ಅದೆಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿತ್ತು. ಇಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿಯೂ ಸಹ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರು ಮುಂದೆ ಬಂದು ತಮ್ಮ ಸಹಾಯ ಹಸ್ತವನ್ನು ಅವರಿಗೆ ಚಾಚಿದರು. पिछले 20 दिन से RSS द्वारा मुंबई की बस्तियों में कोरोना स्क्रीनिंग कैंप चालू है. इसमें मैं पहले दिन से सहभागी हूँ. धारावी में हमारे तकरीबन 50 टीम्स अलग अलग जगह पे काम कर रही है. उनका टोटल मिला के अप्रॉक्सीमेटली मोर देन 10,000 लोगों का स्क्रीनिंग आज हो सकता है. 75,000 पीपल को स्कैन किया है. मोर देन 500 सस्पेक्ट्स को हमने आइडेंटिफाई करके BMC के थ्रू उनको क्वारंटीन किया है. संघ ने और BMC ने मिलकर जो ये अभियान चलाया, इसमें काम करके बहुत मज़ा आया. समाज के लिए कुछ देने का ये अच्छा अवसर मिला. ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿಗಳು ಸೇವಾ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಿಕೊಂಡಿರುವ ಜನರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿಯಿಂದ, ಸ್ವಪ್ರೇರಣೆಯಿಂದ PPE ಕಿಟ್, ಫೇಸ್ ಶೀಲ್ಡ್, ಮಾಸ್ಕ್ಗಳನ್ನು ವಿತರಿಸಿದರು. कोविड-19 के आउटब्रेक में कुछ सोचा और हॉस्पिटल के लिए कुछ सामान दिया, जैसे कि PPE किट्स. ये प्रेजेंट सर्कमस्टांसेस में बहुत ही एसेंशियल एक फाइटिंग इक्विपमेंट है और डॉक्टर्स एंड अदर स्टाफ. इसके बिना काफ़ी हम नहीं अलाउ करते कि कोई भी पेशेंट देखा जाए जो कि सस्पेक्टेड हो या पॉजिटिव हो. आई एम अगेन थैंकफुल टू ऑल ऑफ यू. धन्यवाद देता हूँ आरोग्य भारती को और सेवा भारती को, जिन्होंने ये एक इनिशिएटिव लिया और पुलिस फोर्स के बारे में सोचा. ಈ ಸೇವೆಗೆ ಹಲವು ಆಯಾಮಗಳಿವೆ.
ಕೆಲವರು ವಯಸ್ಸಾದ ದಂಪತಿಗಳು, ಇನ್ನೂ ಕೆಲವರು ಹೊರಗಿನ ಪ್ರಪಂಚದಿಂದ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಂಪರ್ಕ ಕಡಿತಗೊಂಡ ಕುಟುಂಬಗಳು. ಹೊರಗಿನಿಂದ ಅವರಿಗೆ ಆಹಾರ, ಔಷಧಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡುವ ಜನರನ್ನು ಅವರು ಹೊಂದಿರಲಿಲ್ಲ. ಸ್ವಯಂ ಸೇವಕರು ಪ್ರತಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಮನೆ ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಿದರು ಮತ್ತು ಅವರ ಅಗತ್ಯಗಳನ್ನು ಪೂರೈಸಲು ಆ ಎಲ್ಲ ಮನೆಗಳಿಗೆ ಹೋದರು. ಸೇವಾ ಭಾರತಿಯ ಈ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಕೊಡುಗೆಯೂ ಇದೆ. सेवा भारती से ही मुझे प्रेरणा मिली है और सेवा भारती बहुत अच्छा काम कर रही है. लास्ट सेवा भारती से मैं खुद भी 2 साल से जुड़ी हुई हूँ और मैंने जो कुछ भी सीखा है वो मैं सेवा भारती से ही सीखा है. मैं सेवा भारती का बहुत ही आभारी हूँ कि मेरे एक फ़ोन कॉल पे तुरंत सारे लोग आ गए और ये राशन बांटने की व्यवस्था कर रहे हैं. मैं ये अफ़गानिस्तानी रिफ्यूजी की तरफ से और अपनी तरफ से बहुत बहुत धन्यवाद देता हूँ सेवा भारती को, जो एक बहुत ही अच्छा मानवीय काम कर रहे हैं. ಸಮಾಜದ ಅನೇಕ ಜನರು ಸೇವಾ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಸಹಕರಿಸಿದರು. ಜಮ್ಮುವಿನ ಮುಸ್ಲಿಂ ಮಹಿಳೆಯೊಬ್ಬರು ಹಜ್ ಯಾತ್ರೆಗಾಗಿ ಸಂಗ್ರಹಿಸಿಟ್ಟಿದ್ದ ತಮ್ಮ ಸಂಪೂರ್ಣ ಠೇವಣಿಯನ್ನು ಸೇವಾ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿದರು. ಅಲೆಮಾರಿ ಸಮಾಜದ ಜನರು ಸೇವಾ ಭಾರತಿ ನೀಡುತ್ತಿರುವ ಸಹಾಯವನ್ನು ಪಡೆಯಲು ನಿರಾಕರಿಸಿದರು. ಬದಲಿಗೆ ಅವರೇ ಸೇವಾ ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹಣವನ್ನು ಪಾವತಿಸಿದರು. सेवा भारती को एज एन NGO फॉलो कर रहा था, तो मैंने सोचा टू बी एबल टू कंट्रीब्यूट एंड टू गेट अ मीन्स ऑफ बीइंग एबल टू डू दैट, मैंने सेवा भारती को कांटेक्ट करा और अब मैं उनके साथ और उनकी टीम के साथ यहाँ पर मैंने डिस्ट्रीब्यूशन करी है. कोरोना की जिस समय महामारी चल रही है, इसमें साधन संपन्न लोग तो लगे हुए हैं, लेकिन अभी एक सब्जी वाला टकरा गया. उसने कहा कि मैं आपका कुछ सहयोग करना चाहता हूँ. हमने पूछा क्या सहयोग करोगे, आप करिए, कुछ सहयोग करना चाहते हैं. तो उसने अपनी रेडी की सारी सब्जी और हमारी गाड़ी के अंदर डाल दी और उसने कहा कि मेरी तरफ से आज ये मेरा कंट्रीब्यूशन है. ಈ ದುರಂತವು ಜಾಗತಿಕವಾಗಿತ್ತು. ಪ್ರಪಂಚದಾದ್ಯಂತ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಸೇವಾ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಕೊಡುಗೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಕೊರೋನಾ ರೋಗಿಗಳಿಗೆ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರಗಳನ್ನು ಸಹ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಇದರ ಮೂಲಕ ಪ್ಲಾಸ್ಮಾ ಲಭ್ಯವಾಗುವಂತೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. क्योंकि जो लोग हैं वो लॉकडाउन के कारण ब्लड डोनेशन के लिए जा नहीं पा रहे हैं और इस समय में ब्लड की आवश्यकता लगभग वैसी ही शायद बनी हुई है जैसी एक नॉर्मल कंडीशंस में रहती है. तो फिर जब उनका प्रपोज़ल आया हमारे पास तो हमने आपस में बात की और उसमें ये तय किया कि हमें ये ब्लड डोनेशन कैंप जो है वो आज की समय की आवश्यकता के हिसाब से उसको ऑर्गेनाइज करना चाहिए. ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ ರೋಗಿಯ ಜೀವಿತಾವಧಿಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ ಸಾವಿನ ನಂತರವೂ ಇರುತ್ತದೆ. ಈ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಕುಟುಂಬ ಸದಸ್ಯರು ಅಂತಿಮ ವಿಧಿಗಳಿಗೆ ಹೋಗಲು ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ. ಸೇವಾ ಭಾರತೀಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ತಮ್ಮ ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತಿಸದೆ ಅಂತಹ ಸದ್ಗುಣಶೀಲ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಮೋಕ್ಷವನ್ನು ನೀಡಲು ಅಂತ್ಯ ಸಂಸ್ಕಾರದ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಕೂಡ ವಹಿಸಿಕೊಂಡರು. लॉकडाउन के कारण से जैसे परिवार के साथ निकटता आई, परंतु ध्यान में आया कि कोरोना के कारण से जहाँ जहाँ देहांत हुए, मृत्यु हुई, क्योंकि कोरोना का भय इतना अधिक था कि व्यक्ति उसके पास जाने से भी, अस्पताल में जाने से घबराना, संस्कार करने के लिए घबराना, इस प्रकार से लोगों ने दूरियां बनाई. परंतु बहुत से लोगों ने अपने कार्यकर्ताओं को संपर्क किया इस प्रकार से, और अपने कार्यकर्ताओं ने भी इस संस्कारों के अंतर्गत अग्रसर होकर ये सारा काम किया. ಕೊರೋನಾ ಸಂತ್ರಸ್ತರ ಸೇವಾ ಕಾರ್ಯದ ಮಧ್ಯೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಪ್ರಾಣಿಗಳು ಮತ್ತು ಪಕ್ಷಿಗಳಿಗೆ ಮೇವು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದರು.
ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಸೇವಾ ಕಾರ್ಯದ ಉದ್ದೇಶವೇ ಜನರ ತಕ್ಷಣದ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸುವುದು ಮತ್ತು ಮುಂಬರುವ ಕಾಲದ ಸವಾಲುಗಳಿಗೆ ಅವರನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವುದು. ಯಮುನಾ ಖದರ್ನಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಸ್ವಾವಲಂಬಿಯಾಗಿ ಮಾಡಲು ಅವರಿಗೆ ಹೊಲಿಗೆ ಯಂತ್ರಗಳನ್ನು ವಿತರಿಸಲಾಯಿತು. ಅವರಿಗೆ ರಾಖಿ ಮಾಡಲು ಕಲಿಸಲಾಯಿತು. PPE ಕಿಟ್ ಮತ್ತು ಮಾಸ್ಕ್ಗಳನ್ನು ತಯಾರಿಸಲು ತರಬೇತಿಯೂ ನೀಡಲಾಯಿತು. सेवा भारती की तरफ से जो स्वावलंबन का चलाते हैं तो हम भी यही सोचते हैं कि रहे न निर्भर बने आत्मनिर्भर, तो इसीलिए हम लोगों ने इनको ये ऐसे काम देने का सोचा जिससे ये लोग अपने पैरों पे खड़े हों और अपने आत्मनिर्भर बन सकें और उसके बाद ये लोकल यहीं रहकर कुछ काम कर सकें. ಸ್ವ ಉದ್ಯೋಗದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ದೇಶದಾದ್ಯಂತ ತರಕಾರಿಗಳು, ಹಣ್ಣುಗಳು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡಲು ಅನೇಕ ನಗರಗಳಲ್ಲಿ ತಳ್ಳುಗಾಡಿಗಳನ್ನು ಜನರಿಗೆ ಲಭ್ಯವಾಗುವಂತೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಸ್ವಯಂ ಸೇವಕರ ಈ ಅವಿರತ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಬಿಕ್ಕಟ್ಟಿನ ಸಮಯ ಕೊನೆಗೊಂಡಿದೆ. ಯಾವುದೇ ಖ್ಯಾತಿಯನ್ನು ಬಯಸದೆ ಲಕ್ಷಾಂತರ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಈ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಕೊಡುಗೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. 5ನೇ ಜೂನ್ 2020 ಭಾರತದಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸೇವಾ ಭಾರತಿ ಮಾಡಿದ ಸೇವಾ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನೋಡೋದಾದ್ರೆ 5,07,656 ಕಾರ್ಯಕರ್ತರು 92,656 ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ 73,81,802 ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಪಡಿತರ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ವಿತರಿಸಿದರು. ಅಂತೆಯೇ 4,64,34,730ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಆಹಾರ ಪ್ಯಾಕೆಟ್ಗಳನ್ನು ಮತ್ತು 89,23,131 ಮಾಸ್ಕ್ಗಳನ್ನು ವಿತರಿಸಲಾಗಿದೆ. 1,91,661 ತಾತ್ಕಾಲಿಕ ನಿವಾಸಗಳಲ್ಲಿ ಸೇವಾ ಕೆಲಸ, 19,42,179 ಹೆಚ್ಚು ವಲಸಿಗರಿಗೆ ಸಹಾಯ, 60,229 ಯೂನಿಟ್ ರಕ್ತದಾನ ಮಾಡಲಾಯಿತು. ಆಯುರ್ವೇದ ಕಷಾಯದ 59,91,570 ಪ್ಯಾಕೆಟ್ಗಳನ್ನು ವಿತರಿಸಲಾಯಿತು. 2,67,675 ಅಲೆಮಾರಿ ಜನರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲಾಯಿತು. ವಲಸೆ ಕಾರ್ಮಿಕರಿಗಾಗಿ ಪ್ರಮುಖ ಮಾರ್ಗಗಳಲ್ಲಿ 1,778 ವಿತರಣಾ ಕೇಂದ್ರಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಯಿತು. ಅಲ್ಲಿ 44,86,558 ಶ್ರಮಿಕ ಸಹೋದರರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲಾಯಿತು. 483 ವೈದ್ಯಕೀಯ ನೆರವು ಕೇಂದ್ರಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಯಿತು. ಅಲ್ಲಿ 1,45,159 ಕಾರ್ಮಿಕರ ವೈದ್ಯಕೀಯ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸರಿಯಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ದೇಶದಾದ್ಯಂತ 935 ಸಹಾಯ ಕೇಂದ್ರಗಳನ್ನು ತೆರೆದು 9,18,358 ಕೆಲಸಗಾರರಿಗೆ ಬಸ್, ರೈಲಿನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಲು ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈ ಸೇವಾ ಕಾರ್ಯಗಳು ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಲ್ಲುವುದಿಲ್ಲ. ಅಗತ್ಯವಿದ್ದಲ್ಲಿ ಈ ಸೇವಾ ಕಾರ್ಯಗಳು ಇಂದಿಗೂ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ಇಂತಹ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡುವಾಗ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನೇ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದರು. ಆದರೆ ಸೇವಾ ಕಾರ್ಯ ನಿಲ್ಲಲಿಲ್ಲ. ಮಾನವನ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಪೂರೈಸುತ್ತಿರುವಾಗ ನದಿಯ ಸ್ಥಿರ ಹರಿವಿನಂತೆ ತಮ್ಮ ಗುರಿಯತ್ತ ಸಾಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ಅನಾಹುತದಿಂದ ತುತ್ತ ತುದಿಯಲ್ಲಿರುವ ಮನುಷ್ಯನ ಜೀವವನ್ನು ಉಳಿಸುವುದೇ ಅವರ ದೃಢ ಸಂಕಲ್ಪವಾಗಿದೆ. ಕೊರೋನಾ ಸಾಂಕ್ರಾಮಿಕ ರೋಗದಿಂದ ಇಡೀ ದೇಶವನ್ನು ರಕ್ಷಿಸುತ್ತೇನೆ ಎಂಬ ದೃಢ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಪ್ರತಿ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. भगवान का काम माना जाता है जो लोग सेवा करते हैं, तो आप सब रियल हीरोज़ हैं और मैं सैल्यूट करता हूँ. मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ सेवा भारती और उससे जुड़े हुए तमाम कार्यकर्ताओं को. भगवान के बाद अगर मैं किसी की भी करना चाहता हूँ आरती, तो वो है सेवा भारती, सेवा भारती, सेवा भारती.